हॅलो, आज मी बनवणार आहे अख्खा मसूर. ती मी कुकरमध्ये बनवणार आहे. त्यासाठी इथे मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये घातला 1 चमचा जिरं. जिरं तडतडलं की त्यामध्ये घातलेला आहे अर्धा चमचा हिंग. यानंतर यामध्ये घालायचे 3 मोठे चिरलेले कांदे, म्हणजे 3 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं, कारण यामध्ये इतर कोणते फार मसाले पेस्ट वगैरे याचा वापर केला जात नाही, त्यामुळे कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्तीचं आहे. आता हा कांदा तेलावर छान परतून घ्यायचा आहे. 2-3 मिनिट परतून गेल्यानंतर कांदा छान ट्रान्सलुसंट झालेला आहे. त्यानंतर यामध्ये घातलेलं आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आता हा लसणीचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये घातले 2 चमचा कांदा लसूण मसाला. त्यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे, याने रंग छान येतो. 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. तुमच्याकडे अवेलेबल असलेला कोणताही गरम मसाला तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर हा मसाला आता छान तेलात परतून घ्यायचा आहे. मसाला तेलावर परतून झाला की यामध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घातलेले आहेत बारीक चिरून. आता हा टोमॅटो मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे, म्हणजे छान मॅश होईपर्यंत शिजू द्यायचा आहे. आता इथे असं तेल जसं सुटलं तर तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटो अगदी छान मॅश होतो. मसाला छान अगदी तेल सुटेपर्यंत परतून झालेला आहे. आता यामध्ये घातली भिजवलेली मसूर. ही 1 कप मसूर मी 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. मला ही अख्खा मसूर सकाळी बनवायची होती, यासाठी मी रात्रभर भिजवलेली आहे. नाहीतर मसूर भिजण्यासाठी 3 ते 4 तास पुरेसे आहेत. आता यामध्ये पाणी घालण्यापूर्वी ही मसूर अशी तेलावरच मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची आहे. आता हा मसाला सगळीकडे व्यवस्थित मसूरला लागलेला आहे. छान मसूर परतून झालेली आहे. यामध्ये आता घातलं 2 ग्लास उकळलेलं पाणी. पाणी हे गरमच वापरायचं आहे. आपल्याला ग्रेव्ही कशी थिक हवी त्याप्रमाणे पाण्याचा वापर करू शकता. मी ते अंदाजे 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे. आता हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतलं. आता यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ. मीठ छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर आता ही कुकरमध्ये शिजवणार आहे, पण कुकरला शिटी काढण्यापूर्वी मसूर कितपत मऊ झालेली आहे भिजवून हे मी चेक करते. म्हणजे आपल्याला किती शिट्या, ही एका शिट्टीमध्ये शिजेल एवढी पुरेशी भिजलेली आहे. ही आधी भिजवल्यामुळे एका शिट्टीमध्ये शिजते. इथे आता कुकरला 1 शिट्टी काढून घेतलेली आहे, कारण शिट्टी गेल्यानंतर वाफ जाईपर्यंत पुन्हा मसूर शिजत राहते, त्यामुळे 1 शिट्टी पुरेशी आहे. आता कुकरची वाफ गेल्यानंतर ही मसूर चेक केली. ही छान अख्खा मसूर तयार झालेली आहे. याची कन्सिस्टन्सी अशीच असायला हवी, म्हणजे थोडीफार मसूर मॅश झाली तरी बाकीची काही अख्खी राहिलेली आहे. पूर्ण मॅश सुद्धा करायची नाही आणि पूर्ण अख्खी सुद्धा ठेवायची नाही आहे. त्यानंतर यामध्ये घातली चिरलेली कोथिंबीर. हे छान मिक्स करून घेतली. सुरुवातीला खूप थिक कन्सिस्टन्सी ठेवली की जशी ती थंड होते ती जास्त थिक वाटायला लागते, त्यामुळे ही अख्खा मसूरची कन्सिस्टन्सी अशीच असायला हवी. काही ठिकाणी सर्व करताना पुन्हा त्यावर लसूण मिरचीचा तडका दिला जातो, पण हे ऑलरेडी स्पायसी आहे. आमच्या घरी एवढं स्पायसी पुरेसं आहे, त्यामुळे याला पुन्हा काही तडका वगैरे दिलेला नाही आहे. ही अख्खा मसूर तुम्ही नान भाकरी यासोबत सर्व करू शकता. तर मी ही अख्खा मसूर आता एन्जॉय करते. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.